एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे राजकारण आणि एक असा निर्णय ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राहुल शेवाळे, आनंदराव अडसूळ, शायना एनसी या सगळ्या दिग्गज नावांना बाजूला सारत एकनाथ शिंदेंनी एक असे नाव जाहीर केलं ज्याची कोणाला सुत्राम कल्पना नव्हती. डॉक्टर ज्योती वाघमारे, एक महिला, एक दलित, एक शिक्षिका आणि आता राज्यसभेच्या खासदार. आज आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय आहे हे राजकारण, का केला शिंदेंनी हा मास्टर स्ट्रोक आणि कोण आहेत ज्योती वाघमारे. बघा, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत होत्या. भाजपने त्यांच्या 4 जागा जाहीर केल्या. रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुते. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पार्थ पवारांना संधी दिली. महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेत. आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे एकच जागा होती. एकच जागा, पण त्या एका जागेने सगळ्यात मोठी खळबळ उडवली. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि शिंदेंनी जाहीर केलं, डॉक्टर ज्योती वाघमारे. कोण आहेत ज्योती वाघमारे? आधी जाणून घेऊया या महिला आहेत कोण. डॉक्टर ज्योती वाघमारे मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील एका अत्यंत गरीब दलित कुटुंबात जन्मलेल्या. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते. आंबेडकरी विचारांचा वारसा घेऊन ज्योती वाघमारे मोठ्या झाल्या. सोलापूरच्या गल्लूगल्ली अनवाणी पायाने फिरणारी ही मुलगी आज दिल्लीच्या संसदेत जाणार आहे. शिक्षण, त्यांनी इंग्रजी साहित्यात PhD केली आहे. वालचंद कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. सामाजिक कार्य, मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळ या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात उडी घेतली. 2002 ते 2004 दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या जाई-जुई प्रतिष्ठानाच्या माध्यमातूनही त्यांनी काम केले. राजकीय प्रवेश, एप्रिल 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि अवघ्या 3 वर्षात थेट राज्यसभा खासदार झाल्या. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर. शिंदेंनी हे का केलं? राजकीय वर्तुळात ज्यांचं नाव जवळपास पक्क मानलं जात होतं ते म्हणजे राहुल शेवाळे. राहुल शेवाळे म्हणजे शिंदेंचे निकटवर्तीय, विश्वासू सहकारी, शाखाप्रमुख ते खासदार असा दांडगा अनुभव. पण लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या अनिल देसाईंकडून पराभव झाला. त्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्यसभा मिळणार असं लाटत होतं. पण शिंदेंनी वेगळाच डाव खेळला. आनंदराव अडसूळ तर इतके नाराज झाले की त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. पण शिंदेंनी हे का केलं यामागे एकच नाही तर अनेक कारणं आहेत. ते आपण समजून घेऊ. पहिलं कारण, दलित वोट बँक. महाराष्ट्रात दलितांची संख्या प्रचंड आहे. एक उच्च शिक्षित दलित महिलेला राज्यसभेवर पाठवून शिंदेंनी एकाच वेळी अनेक संदेश दिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जोडलेला चेहरा हे राजकीयदृष्ट्या खूप मोठं पाऊल आहे. कारण दुसरं, महिला प्रतिनिधित्व. महाराष्ट्रातील 2.5 कोटी लाडक्या बहिणी, शिंदेंची ही योजना आणि एका महिलेला राज्यसभेवर पाठवून त्यांनी हाच संदेश बळकट केला. कारण तिसरं, निष्ठावंत कार्यकर्त्याला बक्षीस. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेत येऊन अवघ्या 3 वर्षात पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडली. लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी त्यांनी सांभाळली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार, सामान्य कार्यकर्त्याला संधी, शिंदेंनी तो विचार अंमलात आणला. कारण 4, विरोधकांना शह. उद्धव ठाकरे गट नेहमी शिंदेंवर दलित विरोधी, महिला विरोधी असा आरोप करतो. या एका निर्णयाने ते सगळे आरोप निकाली काढले. कारण 5, सोलापूरचं राजकारण. सोलापूर जिल्ह्यातून 3ऱ्या नेत्याला राज्यसभेचं प्रतिनिधित्व. यापूर्वी सुशीलकुमार शिंदे आणि रणजितसिंह मोहिते पाटील, आता ज्योती वाघमारे. ज्योती वाघमारेंची भावूक प्रतिक्रिया. उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे काय म्हणाल्या ते ऐका. ते म्हणाल्या, राजकारण करण्यासाठी बाप मोठा लागतो, नाव मोठं लागतं, आडनाव मोठं लागतं. मी मोठ्या बापाची मुलगी नाही, पण पक्षासाठी केलेली प्रामाणिक धडपड एकनाथ शिंदे यांनी बघितली आणि न्याय दिला. माझी उमेदवारी ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची, सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे. माझ्या आई-वडिलांना राज्यसभा काय आहे हे माहीत नाही, सांगूनही खरं वाटणार नाही. सोलापूरच्या गल्लीतून दिल्लीच्या संसदेपर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली. सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ 7च उमेदवार दिल्याने मतदानाची गरजच नाही राहिली. घोडेबाजार टळला. ज्योती वाघमारे थेट खासदार.
तर मित्रांनो, एकनाथ शिंदेंच्या या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही सांगितलं. एक सामान्य घरातून आलेली, अनवाणी पायाने रस्त्यावर फिरणारी मुलगी आज देशाच्या संसदेत जाणार आहे. हे लोकशाहीचं सौंदर्य आहे का राजकीय डाव? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.